गाने पर कोई पाबंदी नहीं, फिर भी नाच पर केस क्यों? पुणे में छात्रों पर दर्ज हुए मामले को लेकर सियासत तेज हो गई है। पुणे के विश्रांतवाड़ी स्थित सरकारी छात्रावास में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया। इसी कार्यक्रम में गढ़चिरौली के दो छात्रों किरण गोमासे और श्रीनिवास कुमारी ने हिडमा नाम के गाने पर नृत्य प्रस्तुत किया। इस नृत्य के बाद पुलिस ने दोनों छात्रों पर देश की एकता को नुकसान पहुंचाने के आरोप में मामला दर्ज कर लिया। पुलिस का कहना है कि ये गाना नक्सल कमांडर हिडमा से जुड़ा हुआ है, लेकिन अब इस पर कार्यवाही पर सवाल उठ रहे। आजाद समाज पार्टी ने इस पूरे मामले का कड़ा विरोध किया। पार्टी का कहना है कि अगर गाना YouTube पर खुलकर उपलब्ध है और उस पर कोई प्रतिबंध नहीं है, तो सिर्फ उस गाने पर डांस करने वाले छात्रों को ही आरोपी क्यों बनाया गया। पार्टी नेताओं का ये भी कहना है कि ये छात्र सिर्फ सांस्कृतिक कार्यक्रम में हिस्सा ले रहे थे और उनका किसी भी नक्सल गतिविधि से कोई संबंध नहीं। निर्दोष आदिवासी छात्रों को निशाना बनाना गलत है। अगर गलत है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए, छात्रों पर नहीं। पार्टी ने जिला प्रशासन को ज्ञापन सौंपकर छात्रों पर दर्ज केस तुरंत वापस लेने की मांग की है। साथ ही चेतावनी दी कि अगर कार्यवाही नहीं हुई तो राज्य भर में आंदोलन किया जाएगा। गाने पर कोई रोक नहीं है, लेकिन उस गाने पर नाचना अपराध कैसे? फिलहाल इस मामले ने सियासी और सामाजिक बहस को तेज कर दिया है। मुळात आदिवासी आणि नक्षलवाद यांना जे समाजामध्ये जे गैरसमज पसरलेले आहे त्याला आज मोडून काढण्याची गरज आहे। त्या विद्यार्थ्यांवर जे गुन्हे नोंद झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याकरिता आम्ही 20 एप्रिल आर्य समाज पार्टीच्या वतीने 20 एप्रिल 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब, या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत त्यांना, आणि या गडचिरोलीचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांना आम्ही निवेदनामधून विनंती केली आहे की त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भविष्य कुठेही थांबू नये, त्यांना भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीचे बाधा निर्माण होऊ नये याकरता त्यांच्यावर झालेले जे गुन्हे आहेत ते चुकीच्या पद्धतीचे आहेत, त्यांच्यावरचे गुन्हे हे मागे घेण्याकरिता आम्ही एक निवेदन सादर केलेले आहे आणि आमचा एक विश्वास पण आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांवर की ते गुन्हे विद्यार्थ्यांवर लागलेले ते मागे घेतील, ही आमची या माध्यमातून एक मागणी आहे। धन्यवाद। नुकताच काही दिवसापूर्वी पुणे येथील समाज कल्याण हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये गडचिरोली येथील काही मुले शिक्षण घेत होती। तिथं BBA ला ते आहेत आणि तिथं शिक्षण घेत आहेत, परंतु त्यांनी गेल्या 11 तारखेला 11 ते 14 दरम्यान एक कार्यक्रम घेतला। फुले आंबेडकर जयंती निमित्त तिथं त्यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमादरम्यान काही मुलांनी हिडमा या गाण्यावर नृत्य केला आणि तो नृत्य केल्यामुळे तिथल्या पोलीस विभागाने काही संघटनांच्या दबावात येऊन त्या मुलांवर हिडमा हा एक नक्षली नेता आहे आणि त्याचं उदात्तीकरण आपण केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला, FIR दाखल केली आहे। तर हा प्रकरण अत्यंत निषेधार्ह आहे। आझाद समाज पार्टीच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासनाचा निषेध करतो। त्यांनी अशा पद्धतीचा गुन्हा नोंद करणे हा बेकायदेशीर आहे। यासाठी वाटते की एका बाजूला तो जो गाणं आहे हिडमा यांच्यावर बनलेला गाणं आहे हा सर्वत्र सोशल मीडियावर उपलब्ध आहे, यूट्यूबवर आहे, फेसबुकवर जिकडे तिकडे वाचताना तो दिसतो आहे। त्याचे गायक मोकळे त्याला तुम्ही यूट्यूबवर प्रसिद्ध करू दिल्या, त्याच्या स्टुडिओवर तुम्ही काही बंदी नाही, त्याच्या निर्मात्यावर तुमची काही बंदी नाही, त्यांना तुम्ही काहीच बोलले नाही, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि तो गाणं तुम्ही सहजपणे सोशल मीडियावर उपलब्ध होऊ देता आणि दुसऱ्या बाजूला मुलं केवळ नृत्य म्हणून तिथं ते करत आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहेत। केवळ आदिवासीच्या संदर्भातला त्यांचा नृत्य होता आणि त्यामुळे त्यांनी हिडमा या गाण्यात एक चांगला म्युझिक आहे म्हणून त्यांनी तो गाणं निवडला होता। त्याकरिता तुम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंद केला तर हा न्यायसंगत बाब नाही, ही कायद्याच्या याच्यामध्ये बसत नाही। आमचं आक्षेप आहे या बाबीवर। जर तुम्हाला खरोखरच त्या गाण्याचा आक्षेप आहे, त्या गाणं विघातक आहे असा जर तुम्हाला वाटते तर तुम्ही सरळ सरळ त्या गाण्यावर बंदी आणा। तुम्ही सोशल मीडियावरून यूट्यूबवरून तो गाणं काढा, तुमच्या हातामध्ये आहे, ते तुम्ही एका बाजूला काढत नाही आणि जे त्या गाण्यावर नृत्य करत आहेत त्यांच्यावर तुम्ही गुन्हे नोंद करता, तर ही बाब न्यायसंगत नाही। या बाबीचा शासनाने पुनर्विचार केला पाहिजे, प्रशासनाने विचार केला पाहिजे। आमची मागणी आहे की त्या मुलांवरून जे गुन्हे नोंद केले आहेत ते गुन्हे नोंद रद्द झाले पाहिजे। आम्ही कालच माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे की जे तिथं किरण गोमाशे आणि दुसरा मुलगा आहे श्रीनिवास कुमरी असे 2 मुलं आहेत, त्या
2 मुलावर जे गुन्हे नोंद केले, खास करून ते मुलं हे गडचिरोली येथील राहणारे आहेत. गडचिरोली येथून ते उच्च शिक्षण घेण्याकरिता, BBA चा शिक्षण घेण्याकरिता ते तिथल्या वसतिगृहामध्ये राहत आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीचे गुन्हे नोंद करत आहात, तर ही बाब कुठेतरी गैर आहे असं आम्हाला वाटते. आणि त्यामुळे आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही शासनाला असे निवेदन करतो की त्यांनी सदर मुलांवर लावलेले जे गुन्हे आहेत ते तातडीने रद्द करायला पाहिजे. हवे तर तुम्ही गाणा जो आहे त्या गाण्यावर बंदी आणा, आम्हाला काही अडचण नाही, परंतु शिक्षण घेणाऱ्या मुलांवर तुम्ही अशा पद्धतीने जबरदस्तीने बेकायदेशीरपणे जर गुन्हे लावत असाल तर तो त्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक जीवनावर आघात आहे. तो होऊ नये, त्यांचं शिक्षण सुरळीत चाललं पाहिजे. यासाठी आम्ही शासनाला पुनश्च विनंती करतो की त्यांनी हे गुन्हे रद्द करावे.